नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लॉगमध्ये. मस्त गाडी वगैरे काढली आणि कॉलेजला जायला निघालो. कॉलेजला जायचं ठरलं होतं आमचं मित्रांचं, स्वतःमुळे निघालो. दीपेश मागून येत होता, स्वतःची वाट बघत थांबलो होतो. मित्रांनो याला बघता का, हा आहे दीपेश. तुम्ही ओळखत नसेल, तुम्ही याला पहिल्यांदा माझ्या लॉगमध्ये बघताय. हा माझा कॉलेजचा मित्र आहे. तर आम्ही आलेलो आहोत आज JSPM कॉलेजला. तुम्ही बघू शकता मागे. आता आम्ही चाललेलो आहे विशालच्या कॅन्टीनला. याच ठिकाणी बसलोय आम्ही. याच ठिकाणी बसून मस्तपैकी चहा आणि नाश्ता करायचो. मग गेलो आम्ही पुढं. मस्तपैकी स्पोर्ट डे चालू होता, त्याच्यामुळे मागे स्पोर्ट्स वगैरे चालू होते. मग मस्तपैकी गेलो आमच्या कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये आणि तिथे बघतो सगळीकडे शांतता शनिवार असल्यामुळे जास्त कोणी आलेलं नव्हतं. सगळे शांतता वगैरे होते. मग सरांना वगैरे भेटून आम्ही परत खाली आलो. मग तेवढ्यात विठ्ठल आला होता. मग विठ्ठल गेला विशालला गोळ्या मारायला बंदूक घेऊन, त्याची मस्तपैकी त्याला गोळ्या वगैरे मारला त्यांनी. हे बघू शकता तुम्ही, आहे विठ्ठल आणि आहे दीपेश. जॉब लागल्यापासून मला वाटतं मी पहिलंच कॉलेजला गेलो होतो. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या वगैरे झाला. आम्ही एकत्र सगळेजण फिरायचो. हा आला अविनाश मस्तपैकी शूट करत, मस्तपैकी खुश झाला वगैरे. सगळेजण एकत्र भेटलो आम्ही, सगळ्यांना मजा आली. हे लॉन आहे, इथेच आम्ही सगळेजण ग्रुप स्टडी वगैरे करायचो. परत आम्ही कॉलेजच्या बिल्डिंगच्या इथे गेलो, तिथे शूट वगैरे केलं आणि परत गेलो आम्ही वर्गात. ह्याच बेंचवर आम्ही बसायचो. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. विठ्ठल म्हणा थांबा मी तुम्हाला शिकवतो. म्हणलं चालतंय भाऊ, शिकव काहीतरी. भाऊ गेला मस्त फळ्यावर काहीतरी लिहित होता. तेवढ्यात गेलो आम्ही बाहेर. हे बघू शकता तुम्ही आमचे जुने फोटो, अजूनही फोटो तसेच आहेत. कॉलेजमध्ये गेलो हा संग्रामचा आणि दीपेशचा आहे ब्लड डोनेशनचा फोटो आहे. आम्ही काय बाकीची ॲक्टिव्हिटी वगैरे केलं, त्याचा फोटो होता. ह्या सज्जनगडचा फोटो होता हा, आणि त्याच्यावरती संग्रामने वगैरे ब्लड डोनेशन केलं त्याचा एक फोटो होता. आणि हा एक फोटो आहे. आणि हा बघू शकता तुम्ही, हा आमचा कॉलेजचा ग्रुप फोटो आहे. याच्यामध्ये मी पण दिसतोय, तुम्ही बघू शकता. मग परत गेलो आम्ही कॅन्टीनमध्ये. विठ्ठल म्हटला मी ताक पितो. म्हटलं पी बाबा ताक बीक मस्तपैकी. ऊन तर जास्त भरपूर झालं आहे. ते विठ्ठल सांगत होता विश्लाला हा लॉग वगैरे करतो. तो म्हटला मला चॅनलची लिंक वगैरे पाठव. मग त्याने सांगितलं. हा गेला, मग त्याच्याच डायरेक्ट खुर्चीवर जाऊन बसला. म्हटलं आता इथून पुढे हॉटेल मी चालवणार. मस्तपैकी बसला, जाऊन खुर्ची इकडे तिकडे फिरवली. मला म्हटलं व्हिडिओ कशाला काढतोय. मग गेलो कॉलेजमधून निघालो. मग संध्याकाळी मस्त बायको म्हणजे चिकन आणून द्या, मस्त बिर्याणी करते. मग मस्त बिर्याणी वगैरे तिने चालू केली. साक्षी आणि गुड्डी पण आली होती मदतीला तिला. सो तिघींनी मिळून मस्तपैकी चालू केली बिर्याणी बनवायला. भात वगैरे टाकला, चिकन वगैरे मस्त त्यांनी शिजून वगैरे ठेवलं होतं. मग ते काय चिकन वगैरे टाकलं मस्त. आता सुगंध तर मस्त आला होता, पण काय खायला वेळ लागला खूपच. मग परत बिर्याणी चिकन वगैरे टाकलं प्रेरणाने. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी बिर्याणी झाली आमची तयार. दिसायला तर मस्त झालती. मग बसलो आम्ही सगळेजण बिर्याणी खायला. मामा वगैरे होते आमचे सगळे, पप्पा वगैरे बसले जेवायला. सगळ्यांना विचारलं बिर्याणी कशी झाली. सगळेजण म्हणले खूप मस्त झाली. तिने आतापर्यंत 5 एक लोकांची बनवली होती, पण काल 10 लोकांची बनवली. खूप मस्त झाली ती.